नमस्कार। आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, पण व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी एक गोष्ट सांगणे अत्यंत महत्त्वाचे आहे की या चॅनलवरून कोणत्याही पक्षाचं व तसेच कोणत्याही नेत्याचं समर्थन केलं जात नाही। फक्त महाराष्ट्रातील सत्य घटना, सत्य बातमी समोर आणण्यासाठी आपण या चॅनलवर व्हिडिओ बनवतो। चला सुरू करूया। नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। तर काही दिवसापूर्वी राज ठाकरे यांनी मराठी भाषेचा व तसेच मराठी माणसाचा अपमान करणाऱ्यांना धडा शिकवण्याचे आदेश दिले होते आणि तसं पालन सुद्धा झालं। मनसेने चांगला धडा शिकवला, परंतु कोणताही हिंसक मार्ग वापरू नका असं सरकारनं सांगितल्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला। आता राज ठाकरे यांनी हा निर्णय मागे घेतला आणि त्यांनी एक पत्र लिहिलं होतं। ते पत्र आपण पूर्ण वाचू एकदा। त्यांनी काय काय महत्त्वाचे मुद्दे त्यामध्ये मांडले। तर त्यामध्ये राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात मराठीच्या मुद्द्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा जो एक जोरदार आवाज उठवला त्यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन। मराठीचा आग्रह धरला हे उत्तम झालं। यातून मराठी भाषा आणि मराठी माणूस यांना कुणी गृहीत धरू शकत नाही हा संदेश गेला। तसंच मनसेची ताकदही दिसली। पण आता हे आंदोलन थांबवायला हरकत नाही, कारण आपण या विषयात पुरेशी जागृती केलेली आहे आणि हे घडलं नाही तर काय होऊ शकतं, हे जर घडलं नाही तर काय होऊ शकतं याची चुणूक देखील आपण दाखवली आहे। पुढे राज ठाकरे पत्रामध्ये म्हणतात, राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही कोणाला कायदा हातात घेऊ देणार नाही, तशी इच्छा आम्हालाही नाही, पण तुम्ही कायद्याचे रक्षक आहात। त्यामुळे महाराष्ट्र सैनिकांनो तुर्तास आंदोलन थांबवा, पण या मुद्द्यावरच लक्ष हटू देऊ नका, या मुद्द्यावरून लक्ष हटवू देऊ नका। पुढे ते म्हणाले, मराठी माणसाचा अपमान केला जात असेल, मराठी माणसाचा जर अपमान केला असेल तर पुन्हा तिथे माझे महाराष्ट्र सैनिक त्यांच्याशी चर्चा करायला अवश्य जातील आणि चर्चा करायला अजूनही जात आहे आणि नक्कीच ही गरज अजूनही पडत आहे। कारण वेगवेगळ्या ठिकाणी, महाराष्ट्रातच बाहेर नाही, महाराष्ट्रामध्येच वेगवेगळ्या ठिकाणी, कधी नांदेड, कधी नाशिक, कधी मुंबई, तर कधी नागपूर, वेगवेगळ्या ठिकाणी मराठी भाषेचा आणि मराठी माणसाचा अपमान होतोय। वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळे पर्याय वापरून अपमान करण्यात येतोय। हे अत्यंत चुकीचं चाललंय सध्या। आता नक्कीच हिंसेला कोणीही पाठिंबा देत नाही, नक्कीच कोणीही पाठिंबा देत नाही, परंतु यावर पर्याय काढणं हे अत्यंत गरजेचं आहे। आता या संदर्भात मागे भरपूर दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, महाराष्ट्रात मराठीचा आग्रह करणं चुकीचं नाही, तो आग्रह कुणीही करू शकतो, तो केलाच पाहिजे, तो केला त्यात काही वावगं नाही, पण असा आग्रह करताना कायदा हातात घेणं चुकीचं आहे। कायदा जर हाती घेतला तर कडक कारवाई केली जाईल, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरपूर दिवसापूर्वी केलं होतं। आता मराठी माणसाचा जो महाराष्ट्रात मराठी भाषेचा, मराठी माणसाचा जो अपमान होतोय त्यातील एक दोन उदाहरणं बघूया, कारण ही बातमी खोटी नाही आहे। खरंच वेगवेगळ्या ठिकाणी अपमान होतोय। जर उदाहरण धरायचं झालं तर चारकोप मुंबई इथे एअरटेलमधील ऑफिसमधील एका महिलेने मराठी भाषेचा अपमान केला होता। कर्मचाऱ्याकडूनच मराठी बोलण्यास नकार दिला होता। महाराष्ट्र विकत घेतलाय का असा सवाल त्या महिलेने केला होता। ते प्रकरण आपण नक्कीच बघितलं असेल, भरपूर प्रकरण ते मोठं झालं होतं। त्यानंतर त्या महिलेने क्षमा देखील मागितली। आता दुसरं जर उदाहरण बघायचं झालं तर मुंबई येथीलच उदाहरण आहे। मुंबईतील डीमार्टमध्ये मराठी भाषेचा अपमान केला होता। तिथे नाही आती मराठी क्या करोगे असा प्रश्न त्या माणसाने विचारला होता। म्हणजे महाराष्ट्रात असूनच अशी भाषेचा अपमान, आता नक्कीच तिथे वादावादी झाली असेल, परंतु त्या वादावादीमध्ये मराठी भाषेचा अपमान करण्याची गरज नाही ना, तर तिथे मराठी भाषेचा अपमान करण्यात आला होता। तर त्यानंतर जर आपण पाहिलं तर अतिशय प्रसिद्ध अशी मालिका, म्हणजे हिंदीमधीलच अतिशय प्रसिद्ध अशी मालिका आहे, जवळपास 10-20 वर्ष झाली असेल ती मालिका चालू असेल, तारक मेहता का उल्टा चष्मा। या मालिकेत एका भाषेवर एपिसोड झाला होता, भाषेवर, वेगवेगळ्या राज्यात कोणकोणती भाषा असते, तर तिथे मुंबईची भाषा ही हिंदी आहे असं दाखवण्यात आलं होतं। आता त्यानंतर हे प्रकरण भरपूर गाजलं। तिथे मुंबईची भाषा ही हिंदी दाखवण्यात आली होती, वेगवेगळ्या राज्याच्या भाषा सांगत होते आणि त्यानंतर संपूर्ण तारक मेहताच्या टीमने क्षमा देखील मागितली। परंतु या संदर्भात एक महत्त्वाची गोष्ट, आताची ताजी गोष्ट सांगतो तुम्हाला। तुम्ही यूट्यूबवर अजून देखील तारक मेहताचा तो एपिसोड सर्च करा, भाषाविषयी एपिसोड असं काही सर्च करा, लगेचच तुम्हाला तो एपिसोड येईल।
त्या एपिसोडमध्ये अजूनही तुम्हाला मुंबईची भाषा ही हिंदी आहे हे दाखवण्यात येत आहे. म्हणजे त्यांनी पत्र दिलं होतं, तारक मेहताच्या टीमचं जे आहेत ज्यांनी म्हटलं त्यांनी पत्र दिलं होतं, क्षमा मागितली असं ते पूर्ण पत्र होतं. आणि अजूनही जर तुम्ही सर्च केलं तर मुंबईची भाषा ही हिंदी आहे हे अजूनही तुम्हाला दिसतं. तर काय चूक सुधारली हे कळण्यास मार्गच नाही आज. तर हा फोटो तुम्ही पाहू शकता, हा जवळपास 15 मिलियन व्ह्यू या एपिसोडला आले होते, या भागाला आले होते. हाच तो भाग आहे, तुम्ही नक्कीच सर्च करून बघू शकता. अजूनही इथे मुंबईची भाषा हिंदी आहे असं दाखवण्यात आलं आहे. आणि हा जवळपास 31 ऑगस्ट 2024 रोजी हा यूट्यूबला पडलेला आहे. हा नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ सर्च करू शकता, तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ समोर दिसेल. मराठी भाषा जरी तुम्ही तिथे असं सर्च केलं तर नक्कीच तुम्हाला हा एपिसोड तुम्हाला तिथे दिसेल. जवळपास 15 मिलियनच्या वरती या व्हिडिओला व्ह्यू आलेले आहेत. आणि अजूनसुद्धा तिथे मुंबईची भाषा हिंदी आहे असं दाखवण्यात आलं आहे. पुढे वळूया. आता घाटकोपर म्हणजे 2 ते 3 दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे. घाटकोपरमध्ये मराठी कुटुंबाला अपमान म्हणजे मराठी कुटुंबाचा अपमान झालाय आणि अजूनही वागणूक तशी मिळते त्यांना. म्हणजे विविध त्या सोसायटीमध्ये जे विविध कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमात मराठी कुटुंबांना वेगळं ठेवण्यात येतं, वागणूक त्यांना चांगली मिळत नाही. तुम मराठी लोक गंदा आहे असे शब्द त्यांना वापरण्यात आलेले आहेत. आणि ते प्रकरण वाढल्यानंतर त्यांनी परत क्षमा मागितली. म्हणजे प्रकरण तेच चालू आहे, पहिलं तसं करायचं आणि त्यानंतर क्षमा मागायची. तर हे सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये सध्या घडतंय. परंतु तेच होतं की तुम्ही सुरुवातीला क्षमा मागून घ्यायची, जेव्हा प्रकरण वाढतं तेव्हा क्षमा मागून घ्यायची. आणि होतं की नाही माहीत नाही, परंतु नंतर जसं आहे तसंच चालू द्यायचं. अशी गोष्ट घडायला नकोय. आता आपण जर पाहिलं तर नक्कीच हिंसेला आपलं कोणाचंही समर्थन नसतं, परंतु एक साधी अपेक्षा आहे की ज्या राज्यात तुम्ही राहता, ज्या राज्यात तुम्ही जॉब करता, ज्या राज्यात तुम्ही राहताय तिथे त्या माणसांचा व तसेच त्या भाषेचा आदर करणं एवढं तर आपण अपेक्षा नक्कीच करू शकतो. आपणही कुठे गेलो तर त्या भाषेचा आदर नक्कीच करतो. तसंच मराठीचा फक्त आदर करावा. तुम्ही त्या माणसांना चांगली वागणूक द्यावी. महाराष्ट्राचं सांगावं लागतंय की तुम्ही चांगली वागणूक द्यावी, एवढीच. हिंसेला कोणीही समर्थन करत नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं. तर नक्कीच भरपूर घटना वाढत आहे, याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येतात. आता नक्कीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली आहे, वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. तर या संपूर्ण प्रकरणाबाबत तुमचं मत काय, नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला याबाबत काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. नवीन असाल आपल्या चॅनलवर तर नक्कीच सबस्क्राईब करा. दोन्ही जणांनी, ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल, ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांनी थँक्स या बटनाचा वापर करा. धन्यवाद.